नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात एम एस स्टोरी विथ मयुरी. वयाचं आणि स्वप्नांचं तसं बघायला गेलं तर काहीच देणं घेणं नसतं. हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय दिग्दर्शक विजू माने यांनी. ज्या वयात लोक कामातून थोडी उसंत घ्यायचा किंवा स्थिरावण्याचा विचार करतात, तिथं विजू यांनी चक्क वयाच्या 46व्या वर्षी IIT दिल्लीमध्ये प्रवेश घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. व्हर्च्युअल रियालिटी आणि ऑगमेंटेड रियालिटी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ही जिद्द दाखवली आहे. आता हे ऍडमिशन घेण्याचा किस्सा खूप मजेशीर आहे. IITत प्रवेश मिळवण्यासाठी पदवीचं प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं होतं. अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेलं ते डिग्री सर्टिफिकेट शोधताना विजू यांची चांगलीच दमछाक झाली. ते हसत सांगतात की तो कागद शोधण्यासाठी जितका त्रास झाला, त्यापेक्षा पुन्हा कॉलेज करून पदवी मिळवणं मला सोपं वाटलं असतं. पण शेवटी प्रयत्न यशस्वी झाले आणि त्यांनी IITच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थी म्हणून पहिलं पाऊल ठेवलं. एकेकाळी विजू यांचं स्वप्न होतं की जमनालाल बजाज सारख्या मोठ्या कॉलेजमधून MBA करायचं. पण तेव्हा घरची परिस्थिती बेताची होती, फी परवडणारी नव्हती. मग काय, परिस्थितीच्या विद्यापीठातच त्यांचं शिक्षण सुरू झालं. अनुभवाच्या जोरावर त्यांनी इथवरचा पल्ला गाठला. पांडूसारखा सुपरहिट सिनेमा असो किंवा कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्यासारख्या कलाकारांना घेऊन केलेले अफलातून प्रयोग, विजू यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मग आता या वयात IITला जाण्याचा निर्णय का? तर विजू म्हणतात की हा निर्णय थोडा स्वार्थी आहे. त्यांना येणाऱ्या काळात प्रेक्षकांना फक्त सिनेमा दाखवायचा नाहीये, तर तंत्रज्ञानाचा वापर करून एक वेगळा अनुभव द्यायचा आहे. कॅम्पसमध्ये गेल्यावर त्यांना आलेला अनुभव तर अगदी मुन्नाबाई चित्रपटासारखा होता. सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स आणि ती कॅम्पस टूर. आजूबाजूला स्वतःपेक्षा वयानं लहान असलेली मुलं पाहून त्यांना थोडं वेगळं वाटलं खरं, पण अंगावर IITचं जॅकेट चढवलं आणि त्या लोगो समोर ते उभे राहिले तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. विजू मानेंचा हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की शिकण्याचं वय कधीच संपत नाही. फक्त तुमच्यात ती उमेद जिवंत असायला हवी. भविष्यातला सिनेमा हा केवळ चित्रपट न राहता एक अनुभव असेल आणि त्यासाठी विजू सज्ज झालेत. त्यांच्या या नवीन प्रवासासाठी आणि येणाऱ्या सिनेमांसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. तुम्हाला काय वाटतं? विजू माने यांची ही जिद्द पाहून तुमच्या मनातलं कोणतं जुनं स्वप्न पुन्हा जागं झालंय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.